आज मी इथे जेली सरबत बनवलेला आहे, जे अगदी क्रीमी, थंड थंड खायला अगदी मजा येते आणि मुलांना आवडतं. लहानपासून मोठ्यांना तर फार आवडतं. मजेशीर असं हे लागतं. चवीला अप्रतिम, बनवायला तेवढंच सोपे. तर कसं बनवलेलं आहे ते समोर आपण व्हिडिओत बघूच या. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले इथे मी दूध घेतलं, 1 लिटर दूध घेतलं, ते तापायला ठेवलं. सोबत इकडे एका कढईत कुठलंही मोठं भांडं घ्यायचं, ज्यात पाणी ठेवायचं, स्टँड ठेवायचं. आपल्याला साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे. तर हा साबुदाणा अर्धा वाटी साबुदाणा मी रात्रभर भिजत घातलेला होता. तुम्ही कमी जास्त करू शकता प्रमाण. तर याला छान ताटलीत पसरून घेतलं, वरतून ताट झाकलं आणि वाफवून घ्यायचा आहे साबुदाणा. 2 मिनटात अगदी लगेच वाफतो. तोपर्यंत इकडे बघा दुधाला उकळ आलेली आहे. आता दुधामध्ये कॉर्नस्टार्च टाकायचं. हे कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेलं आहे मी. आता यात दूध टाकले. तुम्ही दुधाऐवजी पाणीसुद्धा टाकू शकता. तर मी दूध घातलेलं आहे आणि याला छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण की हे मिक्स व्यवस्थित केलं तरीही थोड्या वेळात लगेच खाली बसतं म्हणून. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे, छान रेसिपीज आहे. आय बटनलासुद्धा मी छान रेसिपीज दिले आहे आणि एंड स्क्रीनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर तर नक्कीच करा. आणि हो, तुम्ही कुठल्या शहरातून बघताय ते सुद्धा मला नक्की कळवा. तर आता दूध उकळले, त्यात 1 वाटी मी साखर घातली, कारण की यात अजून समोर काही वस्तू जाणार म्हणून, कारण की त्यासुद्धा गोड आहेत. तर आता हे कॉर्नफ्लॉवर जे आपण दूध टाकून मिक्स करून घेतलं होतं, त्याला जेव्हाही आपण दुधात किंवा कुठल्याही वस्तूत टाकतो त्यावेळेस घोटूनच टाकायचं. कारण की मी पहिल्यांदा सांगितलं कॉर्नस्टार्च हे खाली बसतं, त्यामुळे व्यवस्थित होत नाही. मग अजून पाणी टाकून आपल्याला ते ढवळून टाकावं लागतं. त्यामुळे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग टाकायचं. आता कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आणि 1 उकळ येतपर्यंत असं सतत ढवळत राहायचं. तर आता दूध उकळलेलं आहे, त्याला बाजूला थंड व्हायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडे आपला साबुदाणा पण छान वाफला गेलेला आहे. तर साबुदाणा जसा वाफला त्याला लगेच थंड पाण्यात टाकायचं, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस आहे ती थांबली पाहिजे. तर असं थंड पाण्यात टाकून घ्यायचं. तुम्ही माठातलं पाणीसुद्धा घेऊ शकता किंवा गार पाणीसुद्धा घेऊ शकता. तर आता याला छान मी हाताने मोकळं करून घेते व्यवस्थित असं. तर बघा किती छान मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे हा साबुदाणा. आता याचं पाणी काढून निथळून घ्यायचं आहे. तर मी चाळणीतनं निथळून घेतलेला आहे साबुदाणा व्यवस्थित. बघा अशा प्रकारे. आता याला बाजूला ठेवते आहे. आता इकडे आपण जेली बनवूया. तर जेली बनवायसाठी आधी मी 2 कप पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढी जेली बनवायची असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पाणी. तर इथे मी ब्ल्यू बर्डचं जेली पावडर घेतले आहे. तर हा आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर. तुम्हाला जो आवडेल तो फ्लेवर घेऊ शकता. तर मी इथे रोजचं बनवते आहे, तर त्यामुळे मी स्ट्रॉबेरी घेतलं आहे. रोजचं मला जेली पावडर मिळालं नव्हतं त्यामुळे. तर इथे 2 पावडर आहेत, ते मी अर्धे घेतले. बाकीचं जे आहे ते मी नंतर यूज करेल म्हणून मी तसंच ठेवलं आहे. आता या जेली पावडर टाकल्यानंतर पाण्याला उकळ आली जेली पावडरच्या. त्याला एका ताटलीत घालून घेतलं आहे. गार झाल्यावर याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये अगदी छान गार झालं की सेट होतं. आता हे दूधसुद्धा छान व्यवस्थित थंडगार झालेलं आहे. तर आता यात घालायचं आहे 1 वाटी आपल्याला रोजचं सरबत घालायचं आहे. हे रोज सरबत आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर मालासचं घेतलेलं आहे मी. तुम्ही कुठलंसुद्धा घेऊ शकता किंवा रूह अफजासुद्धा घेऊ शकता. आता हे सुद्धा घातलेलं आहे कारण की हे कॉन्सन्ट्रेटेड होतं. तर यात साखर पण असते म्हणून साखर मी आधी कमी घातलेली आहे. तर आता याला मस्त मिक्स करून घेते आहे आणि यात साबुदाणा वगैरे घालून फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे थंड सर्व करायला, थंड प्यायला खूप मस्त असं वाटते. तर हे छान मिक्स झालेलं आहे. आता या साबुदाणा घालते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते मस्त गार व्हायला. तोपर्यंत आपली जेलीसुद्धा सेट होऊन जाते. तर याला मिक्स करून घेते एकदा व्यवस्थित आणि खूप छानसा हा जो साबुदाणा असतो ना, जेव्हा स्टार्च पूर्ण धुतल्यानंतर निघून जातो, तर हा जो साबुदाणा जेव्हा खातो त्यावेळेस खूप मस्त असं वाटते. तर आता याला थंड व्हायसाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे. तोपर्यंत जेली पण सेट झालेली आहे. आता जेलीचे आवडेल तसे तुम्ही काप करून घेऊ शकता. तर मी छोटे पीस करून घेतले आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने छोटे मोठे शेप वगैरे करू शकता. तर असे छान मस्त पीसेस कापून घ्यायचे. आमच्याकडे कापताच यातले 3-4 पीसेस असेच उडाले लगेच, कारण की झटपट मुलांना राहवत नाही जेली बघितली की. तर माझ्या मुलींनी त्यातले अर्धेच्या वर तर खायला सुरुवात केली आणि जेव्हा जेली बनवली त्यावेळेस त्यांनी त्यांच्या छोट्या वाट्यांमध्ये
आधीच जेली बनवली ती. तर हे पण छान जे दुधाचं मिश्रण आहे साबुदाणा टाकलेलं ते सुद्धा सरबत छान गार झालेलं आहे. जेलीसुद्धा टाकून घेतलं आहे. मस्त असं आता मस्त मिक्स करून घ्यायचं आणि थंड थंड गार गार हे सरबत सर्व करायचं. छान क्रीमी असं मस्त असं वाटतं आणि गरमीच्या दिवसात थंड थंड हे क्रीमी सरबत प्यायला तर मजाच वेगळी असते. तर आता हे रेडी झालेलं आहे आणि आता हे सर्व करते. घरी जर पाहुणे आले असेल किंवा असंही तुम्हाला पार्टी किंवा घरी असंही प्यायचं असेल तर फार मजा येते. काही वेळ लागत नाही, झटपट असं बनतं. तर यावेळेस नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.